राज्यात सत्तारूढ आघाडीमध्ये समन्वय नसल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे। यातूनच विकास कामांचा खोळंबा होतोय असंही राष्ट्रवादीचं म्हणणं आहे। या सुरात काँग्रेसमधल्या एका गटानं आपला सूर आळवलाय। विदर्भ आणि मराठवाड्यातील काँग्रेसच्या 43 आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडून कामं होत नाहीत, त्यामुळे स्वतंत्र बैठक घ्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली आहे। त्यावेळी विदर्भ आणि मराठवाड्यातील 14 महत्त्वाच्या प्रश्नांची यादी देण्यात आली। मला जे पत्र दिलं त्या पत्रामध्ये फक्त त्यांच्या आमदारांच्या क्षेत्रामधल्या कामाचा उल्लेख त्यामध्ये आहे। त्या व्यतिरिक्त कुठलाही वेगळा उल्लेख त्याच्यामध्ये नाही आहे। मुख्यमंत्री मी त्या ठिकाणी त्या कामांकडे लक्ष घालावं, मुख्यमंत्र्यांनीही लक्ष घालावं आणि आपणही चर्चा करावी म्हणून त्या ठिकाणी त्या संदर्भाचं पत्र त्यांनी मला दिलं। परंतु कुठलीही तक्रार किंवा नाराजी असा कुठलाही स्वर त्या पत्रामध्ये नाही आहे। तक्रार करणाऱ्या बहुतांश आमदारांमध्ये विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांच्या गटातल्या आमदारांचा समावेश आहे। या सर्व घडामोडी पाहता राज्यात नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागलेत हे दिसून येत आहे। कॅमेरामन अमित कीरसह प्रफुल्ल साळुंखे, साम मराठी, मुंबई।